एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नवी मुंबई सायन पनवेल हायवेवरती वाशी टोल नाका इथे वाहतूक कोंडी झाली आहे। वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी आहे। सोमवारचा दिवस आहे आणि मराठा आंदोलनामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडलेली आहे। नवी मुंबई पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस सध्या प्रयत्न करतात। मोठ्या प्रमाणामध्ये या मार्गावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। राहुल कांबळे या संदर्भातली माहिती देतात। राहुल, आज जो आहे मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा चौथा दिवस आपण पाहतो। खूप मोठ्या प्रमाणात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणाहून काही कार्यकर्ते असतील, एनजीओ असतील, त्यांना मदत पाठवतात। ते मोठमोठ्या गाड्या या ठिकाणी म्हणजे भाकरी असेल, काही जेवणाचे सामग्री असेल ते पाठवतात। त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज सोमवार आहे, वर्किंग पहिलाच दिवस आहे। त्याच्यामुळे मग प्रायव्हेट कार्यालय असतील ती आज सरकारी कार्यालय सुद्धा उघडे, त्यामुळे सगळे ऑफिसच्या दिशेने पिकावर बोलतो आपण 9चा वेळ आहे मुंबईच्या दिशेने, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर वाशी स्टेशन सेक्टर 17च्या आसपास सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुतर्फी पार्किंग खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। म्हणजेच आपण पाहतो अगदी सानपाडा वाशी पासून टोल नाक्यापर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे। तरी सुद्धा अवजड वाहनांना एरोली असेल, अटल सेतू असेल आणि आपला वाशी टोल नाका असेल, इथून अवजड वाहनांना प्रवेश बंदी सध्या आहे। इमर्जन्सी ज्या आहे जसं दुधाचे टँकर्स वगैरे मोठमोठ्या गाड्या सोडल्या जातात, परंतु सध्या तरी छोट्या गाड्या आतमध्ये सोडल्यात आणि जो 4 लेनचा रोड आहे तो 2 लेनचा झाल्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहे। बॅरिकेड्स म्हणून गाड्या चेकिंग करून 2 ते 3 अशा गाड्या पाठवल्या जातात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ट्रॅफिकची कोंडी झालेली आहे। निश्चित राहुल, बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणची वाहतूक आहे, सगळी वाहतूक पूर्वपदावरती येण्यासाठी किती काळ लागू शकतो, काय माहिती मिळते? नक्कीच सुट्टी, हा सोमवार आहे, काल सुट्टी होती, त्याच्यामुळे आज जो आहे वाहतूक कोंडी जास्त आहे। कार्यालयाच्या दिशेने जाणारे लोक जास्त आहेत, त्यामुळे 2 ते 3 तासामध्ये सर्व काही सुरळीत होईल। पीक आवर्स आहे, मॉर्निंगची वेळ आहे आणि ऑफिसला जाण्याची सगळ्यांचीच एकत्रित घाई असल्यामुळे ट्रेननी जाणारे लोक सुद्धा आता ऍक्च्युली कारनी आणि 2 व्हीलर 4 व्हीलर जातात, त्यामुळे ट्रॅफिक झाले। कारण ट्रेननी सुद्धा जास्त वर्दळ आहे। मॉर्निंगला तर वाशीचं आपण ठिकाण पाहिलं तर वाशीला जवळजवळ 7,000 लोक या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरला थांबलेत आणि ते लोक सकाळी इथून जेवण नाश्ता करून डायरेक्ट ट्रेन पकडून आझाद मैदानावरती जातात। त्याच्यामुळे ट्रेनला सुद्धा फार गर्दी आहे आणि त्याच्यामुळे जे कार्यालय जाणारे लोक आहेत ते थोडाफार प्रायव्हेट व्हेकल्स, खाजगी वाहनांचा उपयोग करून मुंबईच्या दिशेने जायचा प्रयत्न करतात। निश्चित राहुल, रेल्वे ट्रेनमध्ये सुद्धा गर्दी आहे, त्यामुळे पर्यायाने लोक रोड वाहतुकीला महत्त्व देतात आणि त्या मार्गाने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात मुंबईच्या दिशेने। मात्र तू जी दृश्य आता दाखवतोय त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रांगा पाहायला मिळतात, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी इथे झालेली आहे आणि यामधून मुंबईच्या दिशेने कशा प्रकारे प्रवास करायचा असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। या दृष्टीने वाहतूक पोलीस सध्या ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात आणि वाशी ते मानखुर्द दरम्यान अशाच प्रकारची वाहतूक कोंडी पाहायला मिळते।